तसंच आमच्या PN पाटलांचे आमच्या गावात काम असं केलंय म्हणजे काय न सांगण्यासारखी कामं केलेली आहेत. एकदा ठरले म्हणजे त्याचा बदल करायचा झाला. PN साहेबांच्या आशीर्वादानं क्रांती पाटलांचा विजय निश्चित आहे. कोणतरी आलाय आणि उमेदवार उभा केलाय असं काही नाही. त्यांची पाठीमागची पार्श्वभूमी बघून आम्ही सगळे ते मतदान म्हणजे उमेदवार उभा केलेला आहे. माणूस सक्षम आहे म्हणून आम्ही उभा केला. क्रांतिसिंह पाटीलच व्यक्ती चांगली आहे. वारं काय आता राष्ट्रवादी आणि शेकाप युती झालेली आहे. आता ह्या विरोधक आहेत हे आता येते येणार मागणार मतदान घेऊन जाणार आणि परत इकडे पुढा नाही हे खांद्या उकळायला जाणार. दुसरं काय करणार नाही. काय आता एकदा जे ठरले त्यात बदलायचं काय आणि आता जी मागची कामं झाल्यात पाईपलाईन म्हणा गावाली किंवा हाल म्हणा किंवा रस्ते म्हणा हे राहुल भाईने आम्हाला दिल्यात. राहुल भाईने आम्हाला जे काय सांगेल त्याच्या पाठीमागे आम्ही आहे. सडोली मतदारसंघापुरते नाहीत. क्रांती पाटलांचं कार्य करवीर मतदारसंघात होणार का पुढल्या इलेक्शनला राहुल पाटलांना सहकार्य व्हावं. आता राहुल पाटलाच्या पाठीमागे जायला लागणार आम्हाला. आम्ही बाहेर कुठे जाणार नाही. 101% आहे त्यात आम्ही वाढ होणार तरी कमी पडणार नाही. आम्हाला निर्णय मान्य आहे कारण का आम्ही राहुल पाटलांच्या मागे होतो आणि अजूनपर्यंत राहुल पाटलांच्याच मागे राहील. त्या निष्ठेने त्या जबाबदारीने आम्ही क्रांती दादांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहील. अगदी 100% स्ट्रॉंग आहे. आणि बापूंनी मताचा विचार केला नाही. लोकांच्या आडी अडचणी बघून सुविधा म्हणजे पाचाकडेवाडी सारख्या गावात 150-200 मतदार होते. तिथं त्यावेळी घाट सेक्शन रस्ता तो त्यांनी केला. एवढ्या चिखलात आम्हाला जायला लागतो. आता मोटरसायकल घेऊन वैरण होतोय. प्रशासकीय मंजुरी बापूंनी घेतलेली त्यावेळी आणि ते 120 कोटीच्या आसपास प्रकल्प होता. तो आता किती वर गेला. आम्ही देऊ म्हणजे आम्हाला तिने पाठिंबा दिला म्हणून आम्ही त्याची पाठिंबा दिली. आणि राहुल भैया सडोली जिल्हा परिषदला ह्या मतदारसंघात म्हणजे जे लीड नरके साहेबांचं कमी केलं तिने त्याच लीडने इथं क्रांती पाटील विजयी होऊन. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जातोय आणि तेथील गावामध्ये ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, नागरिक असतील यांच्याशी संवाद साधतोय आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, मात्र दुसरीकडे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांचा विकास किती झाला, परिसराचा विकास किती झाला, येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं त्या ग्रामस्थांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हेच जाण्यासाठी मी आज पोहोचतोय करवीर तालुक्यातील सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील देवाळे या गावामध्ये. आणि या गावातीलच महत्वाच्या चौकामध्ये काही ज्येष्ठ नागरिक जे आहेत, संध्याकाळची वेळ आहे, गप्पा मारत बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. मामा नमस्कार. नमस्कार. काय आता जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, काय वाटतंय वातावरण आमच्या गावात जिल्हा परिषद मतदारसंघात क्रांतिसिंह पवार पाटील जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणुकीला उभा राहिल्यात. त्यांना आम्ही भरघोस मतांनी निवडून देणार. तसंच आमच्या PN पाटलांचे आमच्या गावात काम असं केलंय म्हणजे काय न सांगण्यासारखी कामं केलेली आहेत. आम्ही आता डोंगराला जाताना आमच्या पाय म्हणजे गुडघ्या एवढं जाईल ते आता हायवे करून ठेवला. आणि तिथं पहिली किंमत त्या डोंगराची होती काय 1500ला गुंठा होता, पण आता त्या डोंगरातली किंमत जवळजवळ 3 लाखांना गुंठा आता जातोय. आता ही प्रगती झाली साहेबांच्यामुळे. आणि काय त्यांनी केलं आम्हाला व्हाल एक बांधून दिला पवार साहेबांनी म्हणजे संपतराव पवार पाटलांनी व्हाल एक बांधून दिला. आणि काय करायला पाहिजे, काय केलं नाही काय सांगा. तेव्हा आम्ही जिल्हा परिषदेच्या जे उमेदवार आहेत त्याला आम्ही घरोघर मतांनी निवडून देणार यांची शुभेच्छा. दिवंगत आमदार PN पाटील साहेबांनी कामं केलीत, माजी आमदार संपतबापू पवार पाटलांनी केली, त्यांच्या राहुल भैयांनी कामं केली, राहुल पाटलांनी पण कामं केली. मग यांनी कामं केलीत, मग क्रांतिसिंह पाटीलांना काय मतदान करायचं. अहो ते आमच्या आता परिस्थितीच आहेत म्हणजे. पण माणूस कामाचा वाटतो तरी का. हाय अगदी 100% कामाचा माणूस. काय असं गाडीची काच कधी खाली करणार नाही, तसं काय होणारच नाही. तसं कधीच होणार नाही. हाक मारील त्या ठिकाणी उभा राहणार. आता तुम्ही म्हणालात की PN पाटील साहेबांनी एवढी कामं केली, संपतराव पवार बापूंनी पण एवढी कामं केली, राहुल भैयाने केली. मग आता जर बघायला गेलं तर क्रांतिसिंह पवार पाटील ना शेकापकड नाहीत ना काँग्रेसकड नाहीत, ते आता राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवा लागल्या. देणार सर
देणार. का हो आम्हीच आता घड्याळाच आम्ही आहे म्हणल्यानंतर पीएन त्यांना- साहेबांचा काँग्रेस हात होता. काँग्रेस हात होता, पण आता आम्ही घड्याळाचा मतदान करणार. बर करणार होय. प्रवेश केलाय जो आम्ही. होय की, पण जो संपूर्ण तुमचा हा मतदारसंघ आहे हा, हा. हा पीएन साहेबांना मानणारा मानणारा वर्ग आहे. सगळी पीएन साहेबांनाच मानतात. मानतो. संपतराव पवार बापूंना पण मानणारा वर्ग आहे. मानणारा वर्ग आहे. पीएन साहेब हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. मात्र आता राहुल पीएन पाटलांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश प्रवेश केला. केला. तो निर्णय तुमच्या सारख्या जनतेला मान्य तरी अगदी आहे मान्य आहे. अगदी मान्य आहे. पीएन साहेबांना मानणारा वर्ग राहुल यांच्या सोबत राहील हा राहणार. अगदी राहणार. बर, आता या निवडणुकीत बघायला गेलं तर क्रांतिसिंह पाटील या निवडणुकीला आहेत. काय व्यक्तिमत्व आहे त्यांचं? अहो बघा, हातात निवडणुकीला आता नवीन उभा राहिले. हा ते आता जसं निवडून येतील तसं त्यांचा कामाचं ते करतच राहणार आहे. तो बर असं आम्ही म्हणजे कोणतरी आलाय आणि उमेदवार उभा केलाय असं काही नाही. बर त्यांची पाठीमागची पार्श्वभूमी बघून आम्ही सगळे ते मतदान म्हणजे उमेदवार उभा केलेला आहे. बर. अण्णा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय, तुम्ही कसं बघता या निवडणुकीमध्ये आता? आम्ही निवडणूक केला कांतीसिंह पाटील यालाच आम्ही निवडून देऊ. का हो? आम्ही देऊ म्हणजे आम्हाला तिने पाठिंबा दिला म्हणून आम्ही त्याची पाठिंबा दिला. बर, आता हे कुठंतरी असं वाटत नाही का, दिवंगत आमदार पीएन पाटील असतील, माजी आमदार संपतबाबू पाटील असतील, यांचे राजकीय एक म्हणतो ना वैमनस्य होतं, वेगवेगळी होती. आता कुठंतरी या दोघांनी स्वार्थ बघितला म्हणून एकत्र आले असं वाटतंय का? स्वार्थ नाही, एक कुठेतरी चालवायचं मोर म्हणून बाबा एकामेकाला सांगून एकच एक होऊन बर हे मोर पक्षी चालू ठेवला. बर, आता क्रांतिसिंह पाटील राष्ट्रवादीच्या अजित पवार घड्यावर निवडणूक लढवायला. चालवायला तुम्ही म्हणालात की पीएन पाटील साहेबांनी भरपूर कामं केली, संपत बापूंनी कामं केली. तर तिन्ही उमेदवार दिलाय, त्यांच्या गटाकडनं उमेदवार दिलाय, राष्ट्रवादीकडनं उमेदवार आहे म्हणून मतदान करायचं. पण माणूस सक्षम पाहिजे की. माणूस सक्षम आहे म्हणून आम्ही उभा केलाय. हं, सक्षम आहे म्हणून, कामं करणारा माणूस आहे म्हणून आम्ही उभा केलाय. बर. आणि आत्ताची मागची कामं झाल्यात, पाईपलाईन म्हणा गावातली किंवा हाल म्हणा किंवा रस्ते म्हणा, हे राहुल भाईने आम्हाला दिल्यात. राहुल भाईने आम्हाला जे काय सांगेल त्याच्या पाठीमागे आम्ही आहे. बर राहुल भाईचं म्हणून आम्ही आमचं गाव तरी जाणार नाही. बर साहेब होते तसं आम्ही राहुल भाईच्या पाठीमागच आहे. बरोबर. मग तुम्ही राहुल यांच्या बरोबर आहे. हा. इकडे पीएन पाटील साहेब काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. निष्ठावंत होते, आम्ही प्रवेश केला, हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. बर, त्याच्या कारण आम्हाला राहुल भाईच्या पाठीमागे जायला पाहिजे. आता काँग्रेस म्हणून चालणार नाही आम्हाला. मग काँग्रेसची जी काय पीएन साहेबांना मानणारी लोक होते ते राहुल सोबत राहणार का? राहुल भाई साहेब सोबतच आहेत, आणि उमेदवारांबरोबर उमेदवाराबरोबर आहेत की आम्ही. हा. कांतीसिंह पाटलाबरोबर आम्ही आहे का, त्यांची इच्छा आहे. होय. त्याच्याकडे आमचं काँग्रेसचं जे पहिलं होतं ते आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला हा. आणि तो प्रवेश करून आम्ही आता त्यांच्या पाठीमागे आहे. आम्ही ती सीट त्याला हे केलेलं आहे. क्रांतिसिंह पाटील कुठंतरी दबाव तंत्र वापरायला लागल्यात, पैशाचा वापर करायला लागल्यात आणि निवडणूक लढवायला. काही नाही, ते काहीतरी बोगस उठवलं असेल. हे कुठेही आमच्या इथे झालेलं नाही. बरोबर. आतापर्यंत तरी आमच्या इथे काय घडलेलं नाही आणि आम्ही घडू बी देणार. हा. काय असेल ते आम्ही रितसरी. बर. संपतराव पवार बापू हे माजी आमदार होते, होय, त्यांनी कामं तुम्ही केलीत म्हणाला. केली की. आता त्यांचे मुलगा जे चिरंजीव आहेत क्रांतिसिंह पाटील, हा, हे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडणुकीत आहेत. निवडून. सगळी पदं त्यांच्याच घरात जायला लागल्यात. घराणेशाही अहो कसं आहे माहिती आहे, मी तुम्हाला मी सांगतो की घराणेशाही नाही. कसं आहे, एक लोकमत, त्या घराण्याचं लोकमत किंवा कामं करण्याची हे. आता साहेबांनी आम्ही कसं म्हणतो, कुठलंही आम्ही काम घेऊन गेलो तर साहेबांनी आम्हाला न म्हणणं नाही कुठलं, ते काम करणारच. आता मला वाटतं कमीत कमी आमच्या गावाला 2 वेळा साहेबांनी हाल दिलं याच्यातनं फंडातनं. परत 2 रोड केल्यात, सोलजरा याची दिली आम्हाला, जनरल स्कूल आमच्या एक दिले. परत शाळा आमची सुशोभीकरण केली. अर्जनला एक रोड दिला, आमच्या गल्ला एक रोड दिलाय. मग आणि केलं नाही म्हणतात का, साहेबांनी केलं नाही. विरोधकांचा आमच्यावर हे आहे. मग तुम्ही काय केलं मला धावून द्या म्हणतो आम्ही. तुम्ही काय केलं आमच्या गावाकरता? आता 2 तुकडे केल्यात, ते बी कुठेतरी उकारलेला आहे. 2 तुकडे केल्यात, दुसरं काय केलं नाही त्यांनी. फक्त यांचं काय मोहरंसही करी जायचा म्हणजे बदनाम करी, एवढी त्यांची भाषा आहे. आता जिल्हा परिषद सदस्य निवडणुका सध्या सुरू आहेत. हा. क्रांतिसिंह पवार पाटील कामं करेल असं वाटतंय का? वाटणार की
आम्ही दंडाल धरून कामं करून घेणार आणि मोकळं नाही सोडणार. नाहीतर आपण बघितलं की जिल्हा परिषद नाही निवडणुकीमध्ये यायचं. त्या पद्धतीचा आम्ही उमेदवार उभा केलाय. दोन्ही उमेदवार आमचं तसं आहेत. आम्ही जे काय हे केलं तिथं मांडलं तर ती करण्याची आमची आहे. हो बर मानण्याजोगी करण्याजोगी आहे. नाही तर आता ह्या विरोधक आहेत हे आता येत येणार मागणार मतदान घेऊन जाणार आणि परत इकडे पुढा नाही. बर हे खांद्या उकळायला जाणार, दुसरं काय करणार नाही. हे कुठे गावात तिथे खांद्या उकळणार. बर असं कुठं दिसलंय का हो? राहुल PN पाटील साहेबांनी कामं केलीत, माजी आमदार संपतराव पवार बापूंनी केलीत, दिवंगत आमदार PN साहेबांनी कामं केलीत. ही कामं करत असताना कुठेतरी या नेत्यांनी फक्त तोंड बघून विकास कामं केलीत का? नाही कुठे पसंत पडेल त्याचं. आमच्या इथं 2 वेळा आज दिला, भैयानी 2 वेळा रोड दिलाय, साहेबांनी 2 वेळा दिलाय, डोंगराचा आमचा रोड केलाय. एवढ्या चिखलात आम्हाला जायला लागतं. आता मोटरसायकलीतून वैरण नाही होतोय. बर पहिले गाडी आणि सायकल चालत नव्हती. ज्याप्रमाणे तुम्ही PN साहेबांवर प्रेम केलं त्याप्रमाणे संपतराव बापूंवर प्रेम केलं. राहुल PN पाटलांच्या निर्णयाला तुम्ही डायरेक्ट होकार दिला, आम्ही त्यांच्या ठाम आहे. आता तसंच प्रेम क्रांतिसिंह पाटलांवर राहणार का? आम्ही ठेवणार की, आम्ही त्याच्यावर ठेवणार की. तुम्ही ठेवणार? या मतदारसंघातले तुमच्या गावातले लोक साथ देतील असं वाटते? देणार की. आम्ही जे आमचा गट आहे आम्ही त्याला साथ देणार की. बर अण्णा नमस्कार. नमस्कार. बसला निवांत. काय चर्चा चालू आहे? अजून काय चर्चेला जात त्या अजून अजित पवार वाढल्याचा असा काल त्याचा आम्ही रिकाम झालो. या बर मग आता वातावरण काय बदललंय नाही? काय आता एकदा जे ठरलंय त्यात बदलायचं काय. काय ठरलंय हो? काय आता आपण एकत्र पवार PN पाटील सगळे एकत्र केलेले आहेत. बर का भोगावच्या निवडणुकीपासून स्वार्थासाठी का कशा स्वार्थ आहे? आता स्वार्थ राजकीय स्वार्थच बघ. काय असं बघितलं आता? काय स्वार्थ बघितला तुम्हाला? काय दिसते सांगा काय बघितला ते? आम्हाला ही पदं मिळतील ती पदं मिळतील असं पदे काय कुणाला नाही. तू ती तुम्हाला PN पाटलाची कुणाला काय दिसते? त्या विखे पाटलाची बाप लेक नाचतो आहे, या पवारांचा बाप लेक नाचतो आहे आणि हीच तुम्हाला काय दिसते? बर हीच काय दिसते? पहिली गांधी घराण्यात बी असंच बरोबर आहे का नाही? सोनिया गांधी ही तिघ चौघ आता माने पाहिजे काय? मानेबाई आहे, पोरगा हाय, नातू आहे, विखे पाटलांचं काय हाय, शिंदेचं काय हाय, यांचं ते सगळं सुरू राहते गावाचा. तुम्हाला मी काय म्हणतो हे दिसतं या लोकांनी घराविषयी कुणाची बापूची असेल PN पाटलाची त्यांची दिसत नाही काय? पण असा मला असा एक नेता मला सांगा की त्याचं मूल बायको अशी राजकारणातच नाहीच कोणाशी आहे काय? आहेत का सांगा कोण? मोदी तेवढं म्हणतात काय नाहीच मागं पुढं तेवढंच म्हणतात मला माझं काय म्हणून. आता मला सांगा ही एकत्र आली बोला. आता तुमचं म्हणणं आहे की विकासासाठी एकत्र आली अप्रत्यक्षपणे, पण आपल्या गावाचा विकास कसा झालाय, कोणी केलाय, काय झालाय का नाही? ज्याने जे आमदार झाल्या जातात या 20 वर्षात त्यांनी प्रत्येकानं आमच्या गावात 1-2 रस्ते, 3 आणि 3 ही बांधलं, हॉल बांधली आहेत. त्यांचं कर्तव्य आहे ते 5 वर्षात करतात ना, का ते आपल्या पैसे घालतात? पैसा जो ना आमचा तुमचाच. पदाचा माझा कोणी घातलाय काय? मी म्हणतो आम्ही त्याला एक मत दिलेलं नसेल, गावातल्या निम्म्या लोकांचं दिलेलं आहे किंवा 4 लोकांचं दिलेलं आहे, त्यांचं करता ते काम करतात. बर आता मला सांगा, तुम्ही म्हणलात की आता सगळं ठरलंय 3 गट एकत्र म्हणजे 2 गट एकत्र आल्यात भोगावती कारखान्यापासून. आता त्यांच्या गटाकडनं आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर क्रांतिसिंह पवार पाटील निवडणुकीला आहेत. काय माणूस कामाचा वाढते तरी का? आता समजणार तुम्हाला कसं किंवा मला समजणार कसं? वडिलांना निवडून दिलं, वडिलांनी काम केलं, मुलगा अजून राजकारणात नव्हता, आता त्याला निवडून आल्यानंतर बघूया ना. मग आता समजणार कसं काम करतोय का नाही? बर तो कसं समजणार? आता या आधी निवडणूक व्हायच्या आधी कधी भेटी गाठी जवळ 1 वर्ष भोगावतीच्या निवडणुकीवर चालू आहे सगळी. बर जिल्हा परिषद सदस्य जो असतो की नाही तो कसा पाहिजे असं वाटतंय? कसा पाहिजे म्हणजे कसा असावा? आता कसा असाय पाहिजे का नुसता देखणाच पाहिजे का काम करणारा पाहिजे का कसा तुम्हाला सांगू मी? तुम्हाला आता लोकांच्या सगळ्या लोकांनी मिसळणारा पाहिजे. बर लोकांची
जी काय इच्छा आकांक्षा असतील किंवा काय आपल्या चांगल्या मार्गाने जी काही कामं होतील तेवढी करणारा पाहिजे. बर, तुमच्या गावाचा किती पाठिंबा लागेल असं वाटतंय? आता बघा निवडणूक आता तुम्हाला काय दिसतंय सांगा. काय मुंबईपर्यंत गेल्यानंतर दिल्लीपर्यंत गेलं एक हाय काय. आता आज सकाळपासून महापौर निवडणुकीला कुठं शिंदेची पवारांची होती, कुठं फडणवीसची पवारांची होती. काय आता आम्ही गावा सांगण्याजोगं राहिले काय कुठं. बर, तुम्ही मतदान करताना माणूस बघणार का पक्ष? पक्ष माणूस दोन्ही बघणार. काय का हो? का म्हणजे पक्ष आणि माणूस का बघायचं? पक्ष एकदा ठरले म्हणजे त्याच्यात बदल करायचा नाही. बर, ठरले तर ठरले. ठरले ते ठरले. अण्णा नमस्कार. नमस्कार. काय सांगताय, जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत, काय वातावरण वाटते हो? जिल्हा परिषद निवडणुकीच्या वातावरणात मला एकच सांगायचं आहे की क्रांतिसिंह पाटीलच व्यक्ती चांगली आहे. का हो? तशी त्यांची पाठीमागची बी पार्श्वभूमी बघितली तर वडिलांची, आदिकथा साहेबांची, त्या दृष्टिकोनातून ती व्यक्ती बऱ्यापैकी आहे. बर, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार बापू पाटील यांचे चिरंजीव आहेत क्रांतिसिंह पाटील होय. आणि ते आता निवडणूक लढवायला लागले राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हावर. काय वाटते, लोक त्यांना साथ देतील असं वाटतंय? वाटतंय की साथ देणार. हा, शेकापची माणसं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या चिन्हावर लढवा लागल्यात, असं काय चित्र होणार? असं काही होणार नाही. बर, नाही. संपत बापूंनी या ठिकाणी कामं केलीत, केली. साहेबांनी केली, सगळी केली, राहुल पाटलांनी पण केली. पण आता जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार तसा स्ट्रॉंग आहे असं वाटतंय? स्ट्रॉंग आहे, 100% स्ट्रॉंग आहे. आहे. तुम्ही यावेळेला जर मतदान करायला गेलो तर तुमच्या या भागामध्ये विकास तुमच्या इथं कितपत झालाय, काय झालाय सांगा जरा. आमच्या गावातल्या बाबतीत तरी ह्या दोन्ही व्यक्तींनीच, साहेबांनी अधिक बापूंनीच हेच विकास त्यांनीच केलेला आहे. बर, आणि त्यांच्या पोटपोटात तर क्रांतिसिंह पाटील सुद्धा करणार. बर, करणार 100% करणार. नाहीतर आपण आजपर्यंत अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात होय. की निवडणुकीपुरतं यायचं, मतं मागायची आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं आम्ही तसं क्रांतिसिंह पाटलाच्या घरात जाऊन विचारू, हा, ही सुद्धा आमच्या जवळ भूमिका आहे. हा, होय. आम्ही माझे आमदार संपत बापू परवाच मी विचारलेला आहे बर, काय झालं की ह्या संदर्भात की बापू तुमचं ज्यावेळी आमदारकीची वेगळी होती, आत्ताचे दिवस वेगळा आहे, खरोखर वेगळा आहे म्हणले. आणि तुम्ही माझा तो मध्येच प्रश्न राहील, क्रांतिसिंह पाटलाला खरोखर त्यांच्या घरात जाऊन मी विचारणार, तुम्ही हे करतो म्हणतास आणि का होत नाही. एवढंच. दादा नमस्कार. नमस्ते. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, काय वाटतंय, कसं वातावरण आहे, कुणाचं वारं व्हायला लागलं आता? वार काय आता राष्ट्रवादी आणि शेकाप युती झालेली आहे, तेच वार आहे. ही युतीचा फायदा उमेदवाराला होईल असं वाटते का? उमेदवार 101% लीड न सीटा येणार कोल्हापूर जिल्ह्यात. बघायला गेलं तर तिन्ही उमेदवार. आता जर बघायला गेलं तर या ठिकाणी संपतराव पवार बापू हे शेकापचे ज्येष्ठ नेते मानले जातात. ज्येष्ठ माजी आमदार शेकापचे होते आणि आता त्यांचे चिरंजीव क्रांतिसिंह पाटील हे या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवा लागलेत. तुम्हाला सांगतो, 95 साली ज्यावेळी बापूंनी निवडणूक लढवली त्यावेळी 1 नंबरला सर्वात जास्त निधी हा कोल्हापूर जिल्ह्यात सागरोळ मतदारसंघाला आला. बरोबर. त्यावेळी मंजूर म्हणजे धामणी प्रकल्प, आता हे आमदार श्रेय घ्यायला सगळे प्रशासकीय मंजुरी त्यावेळी बापूंच्या काळात मिळाल्या. त्यावेळी नामदेवराव भोईटे साहेब असतील, हे आत्ताचे आमदार विनय कोरे, बहुतेक एवढं काय माहित नाही मला, विनय कोरे बहुतेक असतील, विनय कोरे आणि हे होते, हे तिघच. आता नरके साहेब आणि घ्यायला श्रेय, खरं यांचा काय संबंध नाही. तिथं प्रशासकीय मंजुरी बापूंनी घेतलेली त्यावेळी, आणि ते 120 कोटीच्या आसपास प्रकल्प होता, तो आता कितीवर गेला. आणि बापूंनी मताचा विचार केला नाही, लोकांच्या आडी अडचणी बघून सुविधा, म्हणजे पाचाकटीवाडीला, पाचाकटीवाडी सारख्या गावात 150-200 मतदार होते. तिथं त्यावेळी घाट सेक्शन रस्ता तो त्यांनी केला, घाट सेक्शन रस्ता. बरोबर.
आणि त्यांनी मताचा विचार केला नाही, विकास काम केलं. त्या पावलावर पाऊल ठेवून आणि साहेबांच्या आशीर्वादानं, पीएन साहेबांच्या आशीर्वादानं क्रांती पाटलांचा विजय निश्चित आहे. संपत बापू पवार पाटलांनी इतकी विकास कामं सगळ्यात मोठा निधी आणला, काम होय, होय. केली. तुम्हाला तशी सांगतो कामं तुम्हाला सांगतो 99ची इलेक्शन ऑक्टोबरच्या आसपास लागली, ऑक्टोबरच्या आसपास. आणि नरके साहेब आता देव मानतात बाळ ठाकरेंना, होय, बाळ ठाकरेंना देव तरी म्हणतात. होय. त्यांचं सामना वृत्तपत्र 99 साली तुम्ही ती माहिती घ्या किती तारीख ती. आणि त्यावेळेचं वृत्तपत्रात नाव आलं ठाकरेंनी सांगितलं तर आमदार निधी काय असतोय आणि आमदारांचा निधी कसा खर्च करावा हे सांगरोळच्या मतदारसंघात जाऊन तुम्ही बघा विकास कामं, आणि तुम्ही माझ्याकडे तिकीट मागा या, हे शिवसेनेच्या उमेदवारांना सांगितलं. आणि त्यावेळी त्यांच्या सामना वृत्तपत्रात लेख आलतात, त्या उल्लेख आला. होय होय होय. बर. ही कामं केली संपत बापूंनी. स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा उल्लेख त्यांच्या केला लेखामध्ये. होता. मात्र त्यांनी जशी कामं केली तशी क्रांतिसिंह पाटील कामं करतील असं वाटतं. 100% त्यांच्या पावला पाऊल ठेवून साहेबांच्या आशीर्वादानं ही कामं होणारच. आणि ह्या मतदारसंघापुरते सडोली मतदारसंघापुरते नाहीत, क्रांती पाटलांचं कार्य करवीर मतदारसंघात होणार का पुढल्या इलेक्शनला राहुल पाटलांना सहकार्य व्हावं. बर बर. राहुल पाटलांना त्याचं काहीतरी सहकार्य व्हावं, बाबा हे आपल्या काळात झालंय, क्रांती पाटलांच्या ह्याच्यातनं झालंय फंडातनं, आणि ते क्रांती पाटलांना आम्हीच संधी दिली असं. हा, आता जर बघायला गेलं तर क्रांती पाटील जे आहेत नवीन पिढी आहे, नवीन तरुण चेहरा आहे. तर कामं करत असताना आताच्या पद्धतीला आपला सडोली कालचा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, या ठिकाणी कामं करत असताना त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटातून ते निवडणूक लढवतात. किती लोक त्यांच्या सोबत राहतील असं वाटतंय? राष्ट्रवादीचे असतील आणि विशेषतः काँग्रेसचा जो गट आहे, जो पीएन साहेबांना मानणारा वर्ग होता, तो त्यांच्यासोबत किती राहील? मला त्या गटाला एक सांगायचं आहे, ज्यावेळी राहुल पाटील प्रवेश करणार होते, ज्यावेळी प्रवेश करणार होते राष्ट्रवादीत, त्यावेळी सर्वसामान्य लोकांची तिने माहिती घेतली ती, म्हणजे सगळ्यांनी जाऊन भेटले ते, काय करूया बाबा. त्यावेळी ही लोक त्यांच्या मागणं राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणि आता तुम्ही निवडणूक आल्याबरोबर तिकिटासाठी निष्ठावंत म्हणून जाताय, काय अर्थ आहे त्याला? बर. मग पीएन साहेबांचा जो गट एक होता, तो राहुल भैयांबरोबर आता आहे असं वाटतंय का? पण 101% आहे, त्यात आणि वाढ होणार, तरी कमी पडणार नाही. बर. आणि राहुल भैया सडोली जिल्हा परिषदला ह्या मतदारसंघात ज्या लीडनं आलेत, म्हणजे जे लीड नरके साहेबांचं कमी केलं तिने, त्याच लीडने इथं क्रांती पाटील विजयी होणार 101%. पंचायत समितीच्या दोन्ही सीटा या घड्याळ चिन्हावरच विक्रमी मतांनी विजयी होणार. तुम्ही याला मतदान करताना पक्ष बघणार की व्यक्ती पक्ष दोन्ही, कारण आम्हाला राहुल पाटलांना पण पुढे न्यायचा आहे. आमच्या पुरतं आम्ही बघणार नाही, म्हणजे क्रांती पाटलापुरतं बघणार नाही, राहुल पाटलांना आम्हाला आमदार करायचा, आम्हाला साहेबांच्या ह्याच्या आशीर्वादाने. बापूंच्या साहेबांच्या टीका करतात, स्वार्थ बघितला म्हणतात. स्वार्थ कशासाठी बघितला म्हणतात? घराणीशाही चालू केली. मला आमदार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, ह्या बापूंच्या टीका करतात, हे 2 इलेक्शनला बापूंचं पाय धराई मदत करा म्हणून, आणि हिने आता प्रस्तावितांच्या विरोधात जिल्हा परिषदला आंबेडकर साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्याला संधी दिली. म्हणजे बघा, कार्यकर्त्यांनी 2, राधानगरी तालुक्यात एक आणि बुद्रुक तालुक्यात एक. तसं का नरके साहेबांनी केलं नाही? घरात का तिकीट घेतलं? तुम्ही आधी घरचं सोडा की. आणि काही लोक आता आमच्या पक्षात राहून काही लोक बापूंच्या बोलतात, म्हणजे आता फुटून गेलेत नरकेंच्या, फुटून गेलेले. तिने सगळं आता त्यांच्या नातवाला लावायचं होतं का काय होतं काय माहित नाही, तिने सगळा स्वार्थ साधून घेतला आणि आता उलट फिरल्या. जिने टीका करावी साहेबांच्या किंवा बापूंच्या, ती एकनिष्ठ तरी आहेत.
ज्यावेळी शिंदे साहेब फुटले, बंड केले शिंदे साहेब, त्यावेळी कुठला आमदार गेला हो? प्रकाश आंबेडकर सोडून, आमदार प्रकाश आंबेडकर सोडून कुठले आमदार किंवा खासदार त्यांच्या संकट गेलेत का कोल्हापूर जिल्ह्यातले? हे नंतर हा गावाला बघून नरके साहेबांनी तरी ह्याच्या वेळी आमदारकीच्या आधी नुसता प्रवेश केला आणि हे आता पक्षनिष्ठा शिकवतात. हे काय बरोबर नाही. वयाच्या 18 मी त्यात आहे काँग्रेसला. पण आता राहुल पाटलांनी पीएम ह्याच्या बदलले, बरोबर बरोबर आहे. आता राहुल पाटलाच्या पाठीमागे जायला लागणार आम्हाला. बर आम्ही बाहेर कुठे जाणार नाही. पहिल्यापासून झाली. बर तुम्ही काय करणार आहे? आम्ही नाही, राहुल पाटलाच्या पाठीमागे आम्ही कुठे बाहेर जाणार नाही. राहुल पाटलांनी या ठिकाणी क्रांतिसिंह पाटील उमेदवार दिला. हो, बरोबर आहे. काय वाटते, सक्षम आहे तरी का उमेदवार? होणार घेऊ, होणार 100% होणार. कामं करतील असं वाटतंय? 100% होणार. कारण पहिल्यापासून आता पेन पाटलाचा मुलगा आता दोघं एकाकडे आहे. मग त्यामुळे हे होईल. बर त्यांना लोक किती साथ देतील असं वाटतं? 75% देते. बर 70-75% देणार. आणि या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक कशी राहतील? काय कसं ज्याच्या त्याच्या अवलंबून असणार. ज्याच्या त्याच्या मित्रा काय सांगशील, काय वातावरण आहे, कोणाचं वार वाढतंय? राहुल पाटलांचं आम्हाला निर्णय मान्य आहे, कारण का आम्ही राहुल पाटलांच्या मागे होतो आणि अजूनपर्यंत राहुल पाटलांच्याच मागे राहील. त्या निष्ठेने, त्या जबाबदारीने आम्ही क्रांतीदादांच्या पाठीमागं सक्षमपणे उभा राहील. बर हे आमचे म्हणजे एकी आहे. बर क्रांतिसिंह पाटील कामं करणारा माणूस वाटतो तरी खरं? क्रांतिसिंह पवार पाटील दादा हे अतिउत्कृष्ट जबाबदारीपणाने कामं पार पाडतील, याची जबाबदारी माझी. ओके. तर आपण पाहिलं की सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील देवाळे या गावामध्ये आपण नागरिकांशी संवाद साधला. तर या ठिकाणी आपल्याला आवर्जून दिसून आलं की दिवंगत आमदार पी.एन. पाटील साहेब यांनी या परिसरामध्ये, त्याचबरोबर माजी आमदार संपतराव पवार बापू पाटील यांनी या परिसरामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक अशी विकास कामं केलेली आहेत. ज्या मूलभूत सेवा सुविधा देण्याची गरज आहे त्या सेवा सुविधा त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे पुरवलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आता त्यांच्या दोन्ही गट हे विकासाच्या दृष्टीनं एकत्र आलेले आहेत. आणि त्यानंतरच आता जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार क्रांतिसिंह पवार पाटील हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी चांगलं असं काम करतील असा विश्वास या नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडतंय, काय जनतेचा कौल कोणाला जातोय हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, देवाळे.